ना ऑल इन वन मसाला मिक्स। महत्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत। हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरल्याची ही बातमी समोर येते। ही लोकल पनवेलहून सीएसएमटीकडे जात होती। वडाळा ते सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक आता त्यामुळे बंद झालेली आहे। गेल्या अर्ध्या तासापासून सीएसएमटी स्टेशनमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या सगळ्याच लोकल या बंद झालेल्या आहेत। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अक्षय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, मध्य रेल्वेवरच्या वाहतूक जी आहे ती पूर्णतः सुरू आहे, त्यामुळे त्याबाबत घाबरण्याचं कारण नाहीये। पण हार्बर लाईनवरची जी वाहतूक आहे ती सध्या पूर्णतः बंद झालेली आहे। जी प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 आहेत सीएसएमटी स्थानकामध्ये, त्यापैकी 2 नंबर प्लॅटफॉर्मवर पनवेलवरून येणारी एक लोकल होती। त्या लोकलचा एक डबा जो आहे तो रुळावरून घसरलेला आहे आणि 11:30 पावणे 12ची ही घटना आहे। त्याच्यामुळे या सेक्शनमध्ये म्हणजे सीएसएमटीकडे येणाऱ्या इतर ज्या गाड्या आहेत लोकल ज्या आहेत त्या वेगवेगळ्या स्थानकात थांबण्यात आल्या होत्या। त्या सध्या मस्जिद बंद स्थानकामध्ये आणून प्रवाशांना त्या ठिकाणी उतरण्याची सोय सध्या करण्यात आलेली आहे। मात्र वडाळा ते सीएसएमटी ही जी वाहतूक आहे ती सध्या अप आणि डाऊन मार्गावरची बंद झालेली आहे। मात्र वडाळा ते पनवेल ही वाहतूक सुरू आहे, वडाळा ते गोरेगाव ही वाहतूक सुरू आहे, अगदी कुर्ल्यापर्यंत वाहतूक सुरू आहे। त्यामुळे हा जो घसरलेला डबा आहे तो पुन्हा एकदा रुळावर आणण्याचे प्रयत्न हे मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहेत। मात्र याला काही वेळ लागेल असं देखील सांगण्यात येते। जवळपास अर्धा ते पाऊण तास झालेला आहे ही घटना घडून आणि आता अजून त्याला काही अर्धा ते पाऊण तास लागण्याची शक्यता ही सांगितली जाते। तोपर्यंत